कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीचा खासदार शाहू छत्रपतींकडून आढावा. प्रशासन सज्ज. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. राजाराम बंधारा येथे नदीची पाणी पातळी 34 फूट नोंदवली गेली असून इशारा पातळी 39 फूट आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शाहू छत्रपती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडून पावसाची सद्यस्थिती, संभाव्य पूरपरिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. नदीकाठच्या भागांवर प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. खासदार शाहू छत्रपती व जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड काय सांगतात ते पाहू. महाराज, आपण आज कलेक्टरांसोबत बैठक केलेली आहे. काय कोल्हापूर जिल्ह्यातल्या पावसाची परिस्थिती आहे, पूर येण्याची भीती आहे का, काय माहिती दिली आपल्याला? शासनाने सगळे प्रिकॉशन्स घेतलेत असं त्यांचं म्हणणं आहे. पूर जरी आला तरी NDRF टीम्स आणि शासनाच्या टीम्स सगळ्या तयारीत आहेत आणि अडचण काही येणार नाही असं त्यांचा अंदाज आहे. कारण अजून पातळी कमी आहे, अजून डेंजर पातळीनं अजून पुष्कळ वेळ. धरणं खरं तर अजूनही भरलेली नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातली, तर त्याचा धरणं एवढ्या लवकर भरतच नाही. सगळ्यात लवकर भरतंय म्हणजे आपलं राधानगरी धरण 23 जुलै अखेरला भरण्याची अपेक्षा असते किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला. बाकीचे त्याच्यानंतरच भरतात. म्हणून अजून त्या क्षेत्रामध्ये, धरणांच्या क्षेत्रामध्ये पाऊस किती जरी झाला तरी अजून सोसेल. जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर काय आपण या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत स्थलांतरणाच्या किंवा जनावरांच्या संदर्भातल्या, त्यांच्या चाराच्या संदर्भात? स्थलांतराच्या सूचना त्यांनी केलेल्याच आहेत असं आत्ताच सांगितले आम्हाला. म्हणजे एक व्यक्ती कुठला व्यक्ती कुठल्या ठिकाणी जाऊन राहणार याची सुद्धा त्यांनी तयारी केली आहे. तयारी तरी सांगण्याप्रमाणे चांगली आहे. तर जास्त काळजी जरी घेतली पण घाबरण्यासारखं काही नाही. नमस्कार. मागच्या 4-5 दिवसापासून कोल्हापूरमध्ये पाऊस चालू आहे आणि घाटमाथ्यामध्ये आपले जे तालुके आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. तर त्या अनुषंगाने आतापर्यंत जून आणि जुलैचा विचार करता आपल्याकडे 64% पाऊस पडलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे राजाराम बंधारा याची आज रोजीची 5 वाजताची पातळी जी आहे ते 33 फूट 10 इंचाची आहे आणि राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ही 39 फुटाची आहे आणि धोका पातळी ही जवळपास 43 फुटाची आहे. तर ऑरेंज अलर्टचा विचार करता आणि कॅचमेंट एरियामध्ये होणाऱ्या पावसाचा आणि त्याचा डिस्चार्ज जो चालू नदीमध्ये, या सगळ्याचा विचार करता आपण पूर्ण प्रशासन हे अलर्ट मोडवर आहे. जेव्हा इशारा पातळी प्राप्त व्हायच्या अगोदरच आम्ही सगळ्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत की आपण जर शिफ्ट करायची गरज पडली तर त्याची काय सुविधा केली पाहिजे, काय व्यवस्था केली, याची सगळ्याची तयारी झालेली आहे. आज रोजी पंचगंगेचं पाणी शहर एरियामध्ये नदीपात्राच्या बाहेर आलेलं आहे, परंतु कोणत्याही रहिवासी भागामध्ये अफेक्ट झालेलं नाही किंवा कुणालाही आपल्याला शिफ्ट करायची आज गरज पडलेली नाही. पूर्ण प्रशासन अलर्ट असून त्यासाठी पूर्ण खबरदारीने आम्ही तयारी आहोत. सोबतच आज रोजी आपल्याकडे जवळपास 45 बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि आपले काही स्टेट हायवे आणि इतर जिल्हा मार्ग अफेक्टेड जरी झाले असले तरी आपण त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था ठेवलेली आहे. तिथून वाहतूक सुरळीत पद्धतीने चाललेली आहे. थँक्यू.